हॅलो गाईज, वेलकम टू अवर पॉडकास्ट सायबर सेफ टी. आज आपण मृणाल मापुसकर मॅम म्हणजेच क्विक फाउंडेशन सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या कॅम्पेनच्या प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर यांच्यासोबत थोडं सायकोलॉजिकल गप्पा मारलेल्या आहेत. त्यांनी क्रिमिनल्सच्या मागची सायकोलॉजी व विक्टिम्स सोबत सायबर क्राईम्स घडल्यानंतरची सायकोलॉजी आपल्याला सांगितलेली आहे. त्यांच्यासोबत हा पॉडकास्ट घेण्यामागचा मेन उद्देश असं की त्या एक उत्तम क्लिनिकल सायकोलॉजिस्ट सुद्धा आहेत. सो जास्त वेळ न दवडता पॉडकास्टकडे वळूया. हॅलो मॅम, फर्स्ट ऑफ ऑल मी QHR सायबर वॉरियर्स क्लब ऑफ गुप्ते जोगळेकर कॉलेजच्या वतीने आमच्या पॉडकास्ट जसं सायबर सेफ्टी यामध्ये तुमचं स्वागत करते. थँक्यू. सो स्टार्ट करूया आपण. सध्याच्या 21st सेंचुरीमध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, नवीन नवीन रोबोट्स येत आहेत. त्यामुळे ना आपली लाईफस्टाईल खूप सोपी झाली आहे माणसांची. पण त्याच टेक्नॉलॉजीजमुळे हॅकर्स किंवा सायबर क्राईम्स यांचं प्रमाण देखील वाढलंय. सो त्यावर तुमचं मत काय आहे? ऍक्च्युली ह्याच्यामध्ये बघायला गेलं ना तर नाण्याच्या दोन बाजू असतात. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे आहेत तसे त्याचे तोटे पण असणारच आहेत. म्हणजे फायद्याबरोबर तोटे हे आपसुक येतातच, राईट. तर फायदे बघायला गेले ना तर आपल्या पुढे कोरोनाचं खूप मोठं उदाहरण आहे की कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळे घरामध्ये बंद होतो किंवा अडकलेलो होतो तर त्यावेळेला ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीजनीच आपल्याला काय म्हणता येईल स्टॅग्नंट नाही ठेवलं किंवा जिथे आहोत तिथे अडकून नाही ठेवलं. की मग ते विद्यार्थी असतील किंवा नोकरी करणारी लोक असतील ते घरातनं काम करू शकत होते, मुलं घरातनं शाळा शिकू शकत होते. तर ह्या टेक्नॉलॉजीजनीच आपल्याला तारलेलं आहे त्यावेळेला. सो टेक्नॉलॉजीज किंवा जे काही इंटरनेट किंवा ज्या काही सोयी सुविधा आहेत तर त्या प्रचंड आत्ताच्या काळात गरजेच्याच आहेत. पण ह्याच्याच बरोबरीने जर आपण तोटे बघायला गेलो तर त्याचे तोटे पण नक्कीच आहेत. की जे आपण आजूबाजूला ज्या काही गोष्टी बघतोय की सायबर रिलेटेड क्राईम होत आहेत किंवा प्रचंड प्रमाणात लोक फसली जात आहेत, तर ह्या गोष्टी सुद्धा तिथे होताना दिसत आहेत. सो जसं मॅडम मगाशी तुम्ही म्हणालात की सायबर क्राईम्स मग जे क्रिमिनल्स असतात, जे सायबर क्राईम्स किंवा हॅकर्स असतात त्यांची सायकोलॉजी तुम्ही सांगू शकता का? आणि जे विक्टीम जे फसतात त्यांची सायकोलॉजी काय असते? म्हणजे दोघांमध्ये काय साधारण डिफरन्स असतो? ओके. ऍक्च्युली कसं असतं, आपण जर बारकाईने बघायला गेलो तर जे क्राईम करतात किंवा जे क्रिमिनल्स असतात तर त्यांच्यामध्ये अँटीपॅथी ही भावना प्रचंड असते. आता अँटीपॅथी म्हणजे काय सायकोलॉजिकल टर्म मध्ये जर सांगायला गेलं तर 4 प्रकारच्या भावना असतात. की पहिली असते ती अँटीपॅथी, मग असते ती अपॅथी, त्यानंतर सिंपथी आणि एम्पॅथी. जे आपल्याला सिंपथी आणि एम्पॅथी या दोन्ही हे प्रकार माहितीये. पण अँटीपॅथी म्हणजे या प्रकारच्या लोकांमध्ये की ज्यांचे विचार हे क्रिमिनल किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. तर ह्या लोकांमध्ये अँटीपॅथी ही भावना प्रचंड प्रमाणात असते. जसं की क्रूरता किंवा त्यांच्यामध्ये करुणा, दया, माया ह्या कुठल्याच भावना नसतात किंवा त्या भावनांचा जो काही इसेन्स असतो तो सुद्धा त्यांच्यामध्ये नसतो आणि म्हणजे प्रचंड फ्लॅट असतात त्या भावना. तर त्यामुळे ह्या वृत्तीमुळे त्यांच्याकडनं क्राईम घडतात किंवा त्या भावना मुळात त्यांच्यामध्ये रुजू नसल्यामुळे त्यांना गुन्हेगारी प्रवृत्ती खेचून घेते. बरोबर. आणि आपण बरेच वेळेला असं म्हणतो की ही लोक अशिक्षित आहेत, बरीचशी लोक यातली अशिक्षित असतात. पण आजकाल सायबर क्राईम मध्ये असलेली लोक ही प्रचंड शिकलेली सुद्धा आहेत. पण मुळात आपण जर बघायला गेलो ना तर ही लोक जी आहेत ना त्यांचा IQ लेवल प्रचंड हाय आहे. म्हणजे ह्याच्यावर जर सर्व्हे केला गेला ना तर त्याच्यामध्ये ह्यांचा इंटेलिजंट कोशंट हाय आहे किंवा गिफ्टेड आहे. पण ह्यांचा EQ म्हणजे इमोशनल कोशंट प्रचंड कमी आहे. तर ह्याचा बॅलन्स नसल्यामुळे
त्यांच्याकडनं ह्या गोष्टी घडतायत. आणि ह्याच्याच बरोबर जी लोक फसली जात आहेत त्यांच्या बाबतीत जर बघायला गेलं तर तिथे काय प्रॉब्लेम होतोय की फसणाऱ्या लोकांमध्ये तार्किक किंवा जो सारासार विचार किंवा ज्याला आपण रॅशनल थिंकिंग असं म्हणतो त्या गोष्टींची कमतरता आहे असं मला वाटतं. की ज्या वेळेला आपल्याला एखादी अननोन व्यक्ती कॉन्टॅक्ट करते, मग ते मेसेज मधनं असू देत किंवा ते कॉलवरनं असू देत, तर त्यावेळेला ज्या काही फसणारी व्यक्ती असते तिच्यामध्ये उत्कट होणाऱ्या ज्या भावना असतात की त्या बेसिक भावना आपण जर बघायला गेलो ना तर ग्रीड असतं, त्याच्यानंतर फिअर असतं आणि त्याच्यानंतर लस्ट. आत्ताच्या काळात हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर ह्या तिन्ही बेसिक गोष्टींवर ही लोक फसली जातात. आणि आता आपण जर बघायला गेलो की फिअर म्हणजे काय, तर आपल्याला एखादी लिंक पाठवली जाते आणि तिथे खाली असं मेन्शन केलेलं असतं की यामध्ये तुमचे काही व्हिडिओज किंवा फोटोज आहेत, उघडून बघा. आणि मग ती कुठेतरी भीती असते मनामध्ये की काय आपले कुठले व्हिडिओज आहेत किंवा कुठले फोटोज आहेत, आणि मग ती लिंक ओपन केली जाते. कुठल्या भावनेतनं, तर भीतीच्या भावनेतनं. तिथे फिअर असतं, राईट. दुसरं जे असतं ते ग्रीड, म्हणजे पैसे कसे मिळवता येतील, की 2 रुपये खर्च करून मला 2 कोट मिळवायचे. हा लोभ झाला, ही ग्रीड झाली, बरोबर. या भावनेतनं सुद्धा लोक फसली जातात. आणि तिसरं लस्ट, की आत्ताची जी तरुण पिढी आहे किंवा ऍडल्ट आपण जर बघायला गेलो तर तिथे बरेच वेळेला काही अश्लील फोटोज, अश्लील व्हिडिओज पाठवले जातात आणि त्या लस्टच्या भावनेतनं सुद्धा हे व्हिडिओज ओपन करून बघणं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातनं अडकलं जाणं किंवा त्याच्यामधनं फोन हॅक होणं आणि मग पुढे मग ते वाढत राहतं की धमकीचे फोन येणं किंवा मग हे दुष्टचक्र मग ते सुरू होतं. तर ह्या 3 बेसिक भावनांवर किंवा या 3 बेसिक गोष्टींवर हे फसवणारे, म्हणजे जे फसले जातात लोक, ते या 3 गोष्टींवर फसले जातात, बरोबर. आणि त्यावेळेला तार्किक विचार किंवा रॅशनलाइज थिंकिंग हे खूप महत्वाचं असतं. की ज्या वेळेला आपल्याला अननोन कॉल येतो आणि तिथे काहीतरी तुम्हाला आम्ही देतोय हे सांगितलं जातं, बरोबर. तर त्या वेळेला तिथे लगेच आपल्याला डोक्यामध्ये विचार येणं गरजेचं असतं की अरे या जगामध्ये कुठलीच गोष्ट फुकट मिळत नाही, बरोबर. आणि ज्या व्यक्तीला मी बघितलेलं सुद्धा नाहीये, ती व्यक्ती स्त्री आहे, पुरुष आहे का आणि काही रोबोट आहे हे देखील मला माहिती नाहीये, तिच्यावर मी कसा विश्वास ठेवू शकतो किंवा शकते. तर ह्या फॅक्टर मध्ये सुद्धा 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. दृश्य, त्यानंतर रूप, गंध, स्पर्श आणि विषय. ह्या 5 हे जे 5 फॅक्टर्स आहेत की जे आपण एखाद्या व्यक्तीला बघतो तेव्हा आपल्याला ती व्यक्ती दृष्टीस पडते, की ती दिसते, ती कशी दिसते ते कळतं. त्यानंतर तिचं रूप कळतं, ती व्यक्ती स्त्री आहे, पुरुष आहे, कोण आहे हे कळतं, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला त्या व्यक्ती, म्हणजे ती व्यक्ती काय बोलतीये तो विषय माहिती असतो. म्हणजे ऑफलाईन जर आपण त्या व्यक्तीचं काही ऐकत असू तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत असतात, पण ऑनलाईन मध्ये हे 5ही फॅक्टर मिसिंग आहेत. आपल्याला माहितीच नाहीये की समोर काय आहे, कोण व्यक्ती आहे, पण तरी सुद्धा आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतोय. तुम्ही विचार करा की आपण रस्त्याने जाताना कुठल्या अनोळखी व्यक्तीने आपल्याला जवळ येऊन विचारलं, हॅलो तुमचं नाव काय, तुम्ही काय करता, तुम्ही आता कुठे चाललाय, किंवा व्हॉट्सएव्हर काही प्रश्न विचारले, आपण उत्तर देऊ त्या व्यक्तीला? नाही देणार. आपल्याला माहितीच नाहीये ती व्यक्ती कोण आहे, तर तिला आपण एंटरटेन करणार नाही. पण एक्झॅक्टली ऑनलाईन मध्ये ह्या गोष्टी घडतात की अननोन व्यक्तीला इम्पॉर्टन्स दिला जातो आणि
कुठल्या भावनेत ना, तर अगेन या 5 मेजर फॅक्टर्स म्हणून. ओके ओके. राईट. अगदी बरोबर. बरोबर बरोबर. अगदी तुमचं म्हणणं मला अगदी पटलेलं आहे. जसं मॅम आपण आता जर बघितलं तर आताचे पॅरेंट्स किंवा कुटुंबच पूर्ण असेल तर आपल्या मुलांना लहानपणापासूनच मोबाईल देतात. म्हणजे जेवत नसेल तर मोबाईल दिला, रडत असेल तर मोबाईल दिला. सो ह्यामुळे पण मुलांच्या मनावर खूप परिणाम होत असेल आणि एकदा ते ऍडिक्ट झाले की त्यांना ते सोडवणं खूप कठीण असतं. सो पॅरेंट्सनी किंवा कुटुंबाने काय भूमिका निभावली पाहिजे मुलांना मोबाईल पासून मोबाईलचा वापर कमी करण्यापासून? बेसिकली कसं आहे माहितीये का, लहान मुलं ही अनुकरणीय असतात, की मोठी माणसं बरोबर. किंवा कुटुंबातली जे कोणी इतर लोक आहेत मोठी, तर ती जसं वागतात ते बघूनच मुलं त्यांचंच अनुकरण करत असतात. आता बरोबर. मध्यंतरी काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी बघ, एक मोबाईलवर म्हणजे इंटरनेटवर हो. सगळीकडे सगळ्या सोशल साईटवर एक फोटो व्हायरल झाला होता, की एक म्हणजे विदेशी महिला होती आणि तिच्या मांडीवर तिचा एक मुलगा बसला होता आणि ती महिला एक पुस्तक वाचत होती आणि तिचा मुलगा सुद्धा, तो छोटा मुलगा होता, तो सुद्धा तिच्या मांडीवर बसून पुस्तक वाचत होता. सो आपण जे ओके. करतो तेच मुलं फॉलो करणार आहेत. मग आपण जर मुलांपुढे सतत मोबाईल घेऊन बसलो तर मुलं सुद्धा मोबाईल घेणारच आहेत. आणि मग आपण तिथे त्यांना अडवू शकत नाही किंवा अडवायला गेलो तर मुलं ऐकणार नाहीयेत. आणि ओके ओके ओके. आणि काय होतं ह्याच्यातनं, की मुलांना हळू त्या गोष्टीचं ॲडिक्शन व्हायला लागतं. कारण काय, तिथे क्वालिटी टाईम त्यांना मिळालेला नसतो किंवा कुटुंबातल्या व्यक्तींकडनं ज्या प्रोडक्टिव्ह गोष्टी मिळणं गरजेचं आहे ते मिळत नाही किंवा समोर दिसताना सुद्धा घरातले जे कोणी कुटुंबातले सदस्य आहेत तर ते मोबाईल किंवा टीव्हीवरच जास्तीत जास्त अटेंड होताना दिसतायत. तर त्यावेळेला बरोबर. मुलं सुद्धा मग मोबाईल घेऊन बसणारच आहेत. मग अशा वेळेला ओके. त्यांच्या मानसिकतेवर परिणाम म्हणायचं झालं तर इथनच मुलांच्या भावना किंवा इक्यू कमी होताना दिसतो किंवा इक्यू कमी होण्याचं कारण, इमोशनल कोशंट कमी होण्याचं कारण हे मोबाईल सुद्धा आहे, महत्वाचं कारण. राईट. ओके. त्यानंतर मुलांमध्ये हायपर ऍक्टिव्हिटी जी वाढताना दिसतीये, की मोबाईल किंवा टीव्हीवर जे काही चित्र दिसतात आणि बरेच वेळेला मुलं गेम किंवा कार्टून, लहान मुलं या 2 गोष्टीच मॅक्झिमम बघत असतात. तर त्यावेळेला तुम्ही कार्टून सुद्धा बघा किंवा गेम सुद्धा बघा, तिथे प्रचंड ती जी चित्र असतात ती प्रचंड गतीमध्ये जाताना येताना दिसत असतात किंवा काही गेम्स असतात जिथे प्रचंड व्हायलन्स असतो. तर ओके. अशा वेळेला मुलं ते सतत जेव्हा बघतात तेव्हा त्यांच्यामध्ये हायपर ऍक्टिव्हिटी क्रिएट होते किंवा मुलं हायपर ऍक्टिव्ह होतात. बरोबर. त्यानंतर ज्या काही गोष्टी त्यांनी शांतपणे करणं गरजेचं आहे तिथेही ती मुलं प्रचंड हायपर असतात आणि अशा पद्धतीने त्यांच्या मानसिकतेवर हा परिणाम होतो. आणि ह्याच्यामध्ये जर मुलांचं हे ॲडिक्शन कमी करायचं असेल तर सगळ्यात आधी जसं मी म्हणलं, की अनुकरणी असतात मुलं. तर तिथे आपण मुलांसमोर आपण जर काही प्रोडक्टिव्ह गोष्टी आपण करताना मुलांना दिसलो आणि मुलांना त्या गोष्टींमध्ये जर आपण सहभागी करून घेतलं, की मोबाईलच्या ऐवजी की त्यांना मोबाईल इतका आवडतोय, त्याच्यापेक्षा आवडणारी एखादी गोष्ट जर त्यांना दिली, मग तुमचा वेळ द्या. मग त्यांच्याबरोबर वेळ देऊन काहीतरी त्यांच्याशी खेळा. काहीतरी प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज त्यांच्याबरोबर प्लॅन करा. फिरायला न्या वेगवेगळ्या ठिकाणी. राईट. आणि अशा पद्धतीने जर त्यांना मोबाईलच्या ऐवजी आणि मोबाईलपेक्षा जास्त त्यांना आवडेल अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये जर त्यांना सहभागी करून घेतलं आणि त्यांना काही दिलं तर मुलं मोबाईलकडे वळणार नाहीत. आणि बरोबर. मुलांचा वेळ जो रिकामा राहतोय तो रिकामा वेळ, त्या रिकाम्या वेळामध्ये काय करता येईल, त्यांना काय देता येईल प्रोडक्टिव्ह. कारण काय, मुलांना
आपण जिथनं देऊ ना तिथनं, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एखादा रस्त्यावरचा भीक मागणारी व्यक्ती कशी असते की त्याला की तो उपाशी असतो, त्याला जे बरोबर. मिळेल ते तो खात असतो. लहान मुलं ही तशीच असतात की त्याला आपण जे देऊ ना ते त्याच्या बरोबर. बुद्धीला, कारण त्या बुद्धीची भूकच इतकी मोठी असते आणि त्यांना काय म्हणता येईल, त्यांचा शिकण्याचा, त्यांचा अटेन्शनचा किंवा त्यांचा घेण्याचा स्पॅन खूप जास्त असतो. मग त्या बरोबर. वेळामध्ये आपण त्यांना जे देऊ ते ते घेणार आहेत, खूप जास्त बरोबर. स्पीडनी घेणार आहेत. सो त्यामुळे बरोबर. आपण त्यांना काय देतोय हे महत्वाचं आहे. मग त्या वेळेला तुम्ही जर काही प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज त्यांच्यासाठी प्लॅन केला तर हळूहळू ते मोबाईल पासून लांबच जाणार आहेत. सो ह्या बरोबर. गोष्टी खूप महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. अगदी अगदी बरोबर मॅम. आता आपण लहान मुलांबद्दल बोललो, पण आता आपण लहान मुलांबद्दल असं बोलू शकतो की ते क्युरियस असतात किंवा त्यांची ग्रास्पिंग पॉवर जास्त असते, म्हणून ते कदाचित पटकन ऍडिक्ट होत असतील. पण आताचे अडल्ट किंवा टीनेज जसे आमच्या वयाचे आहेत किंवा थोडे वृद्ध, ओल्ड एज आपण म्हणू शकतो, ते सुद्धा पटकन ऍडिक्ट होतात. सो त्याच्यासाठी तुम्ही काय सांगू शकता? आता ह्यांच्यामधलं ऍडिक्शन्स, आता जे ऍडल्ट आहेत किंवा साधारण 25 वर्षापासून ते पुढे 50 वर्षापर्यंतची लोक जर आपण बघायला गेलो तर तिथे बरेच वेळेला बरोबरी करणं ही गोष्ट पण हो. असते. हा, म्हणजे तुम्ही जर बघितलं की स्टेटस ठेवणं, काहीतरी फेसबुकवर पोस्ट शेअर करणं किंवा व्हॉट एव्हर फोटो शेअर करणं, तर तिथे बरेच वेळेला आपण जेव्हा हे बघतो ना तेव्हा स्टिग्मा हा एक फॅक्टर असतो की माझ्या मैत्रिणींनी काहीतरी एक आत्ता कल्चरल ऍक्टिव्हिटी झाली, किंवा हळदी कुंकू झालं किंवा मंगळागौर झाली किंवा व्हॉट एव्हर अशा काही कल्चरल ऍक्टिव्हिटीज झाल्यात आणि तिने मस्त वेगवेगळ्या पद्धतीचे ज्या काही मस्त त्यांनी सेलिब्रेशन केलं त्याचे फोटोज शेअर केलेले आहेत स्टेटसला. सो मला सुद्धा ते करणं गरजेचं आहे. ही कुठेतरी बरोबर. कॉम्पिटिशन वाढलेली आहे, त्यामुळे ओके. सतत सतत मोबाईलवर फोटोज काढणं, पोस्ट करणं, त्यानंतर इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर अनेक असे व्हिडिओज असतात की जे जे बघत बसलो ना आपण की त्याचं ऍडिक्शन होतं, एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, आणि ह्यामध्ये किती वेळ गेला हे कळत नाही. राईट. बरोबर. तर हे कधी घडतं जेव्हा आपल्याकडे मोकळा वेळ आहे, किंवा ओके. मोकळा वेळ जरी नसेल तरी सुद्धा आपण जे काम करतोय ते आवडीचं नाहीये. म्हणजे ओके. आपल्यामधली प्रोडक्टिव्हिटी जी आहे ना ती जर नसेल किंवा ती जर कमी होत असेल तर ते आपल्याला मोबाईलकडे जास्तीत जास्त घेऊन जाताना दिसतं. म्हणजे ओके. हे कसं आहे, हे सर्कल आहे. मोबाईलमुळे प्रोडक्टिव्हिटी कमी होतीये, प्रोडक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे परत आपण मोबाईलमध्येच अडकतोय. बरोबर. 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 आणि ओल्ड एजच्या लोकांचं सुद्धा सेम असंच आहे की एक तर मोकळा वेळ आहे, त्याच्यानंतर त्या मोकळ्या वेळामध्ये नक्की काय करायचंय ते कळत नाहीये. तिथेही असं बरोबर. आहे की कॉम्पिटिशन आहे. माझ्या 4 मैत्रिणी किंवा माझे 4 मित्र आत्ताच्या पिढीनुसार किंवा बदलायचा प्रयत्न करतायत, तर मग मी पण बदलायला पाहिजे, मग मी मागे नाही राहता कामा, ही कुठेतरी बरोबर. कॉम्पिटिशन असते, मानसिकता असते. आणि मग हो. त्याच्यातनं मोबाईलचा जास्तीत जास्त वापर होतो, पण ह्याच्यामध्ये अर्धवट ज्ञान सुद्धा असतं ओके. की मोबाईलचा वापर करताना कुठली काळजी घ्यायची आहे ते माहिती नसतं ओके. बरेच वेळेला, किंवा मोबाईल कसा हाताळायचा आहे, कसा वापरायचा आहे हे सुद्धा माहिती ओके. नसतं. सो पूर्ण नॉलेज नसल्यामुळे किंवा काय म्हणू शकतो आपण, रिकामा वेळ असल्यामुळे सुद्धा त्यांचं मोबाईल वापराचं प्रमाण प्रचंड वाढलेलं दिसतंय. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की आजकाल जे इंटरनेट, मोबाईल किंवा ओव्हरऑल जे म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमं जी आहेत, तर त्याच्या वापरामुळे ना आपल्यामधली प्रोडक्टिव्हिटी खूप कमी झालेली आहे.
की नॅचरली, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की सत्य हे कल्पितापेक्षा अद्भुत असतं. म्हणजे आपल्यामधल्या ज्या नॅचरल गोष्टी आहेत, की नॅचरली जे काही आपण करू शकतो ना, तर ते आपण इतर कुठल्या गोष्टी कल्पनेतनं सुद्धा आपण केलेल्या ज्या काही गोष्टी असतात ना, त्या तितक्या उत्तम प्रकारे नाही घडू शकत. आणि आता एक्झॅक्टली कसं होतंय की मोबाईल आणि इंटरनेटच्या वापरामुळे आपल्यामधल्या ज्या क्वालिटीज आहेत त्या आपण विसरून गेलेलो आहोत. पूर्णतः तिथनं आपण काहीतरी कॉपी करतोय किंवा तिथे जे दिसतोय त्याच्यावरच विचार करून आपण काहीतरी करतोय. त्यामुळे आपल्यातली प्रोडक्टिव्हिटी हळूहळू कमी होत चाललेली आहे, असंही मला खूप वाटतंय. सो हे ऍडिक्शन ऍडल्ट मध्ये लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांमध्ये आहे आणि त्याची ही कारणं आहेत असं मला वाटतं. अगदी बरोबर मॅडम, तुमचं हे अगदी मला पटलेलं आहे. पण आता अडल्ट मध्ये किंवा वृद्धांमध्ये ह्या गोष्टींमुळे किंवा इंटरनेट ऍडिक्शनमुळे काय काय मेंटल हेल्थ इश्यूज होऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? ह्याच्यामुळे तर सगळ्यात आधी प्रचंड आपला स्ट्रेस वाढतो. कारण काय, मोबाईल ही अशी एक गोष्ट आहे की जी आपल्याला निष्कामी बनवते असं मला वाटतं. कारण काय, मी जसं मगाशी म्हणलं की आपल्यातली प्रोडक्टिव्हिटी हळूहळू कमी होतीये या गोष्टीमुळे. त्यामुळे हळूहळू आपण कुठलंही काम, आपल्यातली काम करण्याची गती ही कमी होते आणि ते कमी झाल्यामुळे आपल्यामध्ये मूळ जे काही आहे ते आपण करू शकत नसल्यामुळे आपल्याला प्रचंड प्रमाणात स्ट्रेस किंवा ताण येतो आणि तो जाणवतो. त्याच्यानंतर ताण वाढल्यामुळे अँझायटी लेव्हल वाढते. म्हणजे पॅनिक अटॅक्स यायला सुरुवात होतात किंवा अँझायटी कशा प्रमाणात वाढते की सोशल मीडियावर मी समजा एखादी पोस्ट टाकलीये, पोस्ट शेअर केलीये आणि रात्री झोपायच्या आधी मी ती पोस्ट शेअर केलेली आहे आणि त्याच्यानंतर पोस्ट शेअर करून मी झोपलीये आणि झोपल्यानंतर सुद्धा माझ्या डोक्यामध्ये तेच विचार सुरू आहेत की किती लोकांनी लाईक केलं असेल, किती लोकांनी कमेंट्स केल्या असतील. ह्याला अँझायटी म्हणतात की सतत ती चिंता आहे डोक्यामध्ये की बापरे किती लोकांनी केलं असेल, मग एकच लाईक मिळाला असेल का, मग ह्या पोस्टला कमी लाईक्स मिळाले असतील का. म्हणजे रात्री झोपेच्या वेळेला सुद्धा सतत हे विचार येत आहेत. मग ती अँझायटी वाढतीये, त्यामुळे झोपेवर त्याचा परिणाम होतोय. ह्यानंतर हे रुटीन झाल्यामुळे त्याच्यानंतरची स्टेज असते ती डिप्रेशनची आहे, की बरीच लोक स्ट्रेस आणि अँझायटी वाढल्यामुळे डिप्रेशन मध्ये जात आहेत. आणि डिप्रेशन मध्ये म्हणजे की प्रत्येक गोष्ट आपली सोशल मीडियावर अवलंबून आहे. आपलं जगच आपण इलेक्ट्रिक माध्यमांना किंवा सोशल मीडियाला, इंटरनेटला, मोबाईलला बनवून ठेवलेलं आहे. प्रत्येक गोष्ट त्याच्या आजूबाजूला फिरती आपली. आणि मग तिथे समजा जर काही कमी जास्त होताना दिसलं तर मग त्या गोष्टीमुळे नैराश्य येतं की मग मला कोणीतरी ज्या व्यक्तीने लाईक द्यायला पाहिजे त्या व्यक्तीने लाईक दिलेलाच नाहीये किंवा माझ्या या पोस्टवर कोणीतरी निगेटिव्ह कमेंट केलेली आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे नैराश्यामध्ये लोक जाऊ शकतात किंवा जाताना दिसतात. सो असे अनेक प्रकारचे मानसिक किंवा सायकोलॉजिकल बदल हे सोशल मीडियामुळे किंवा इंटरनेटमुळे, मोबाईलमुळे होताना दिसतात. अगदी अगदी बरोबर मॅडम. आपण मागासपासून पॉडकास्ट मध्ये आपण असा सारखा उल्लेख करत होता की ऍडिक्शन किंवा व्यसन आपण म्हणतो. सो तुम्ही एक डेफिनेशन सांगू शकता की म्हणजे ऍडिक्शन म्हणजे नेमकं काय, आणि जर एखादी व्यक्ती ऍडिक्ट झाली असेल सो त्याच्यासाठी व्यसनमुक्त होण्यासाठी काय सायकोलॉजिकल स्ट्रॅटेजीज यूज केल्या जातात? सगळ्यात आधी आपण सतत जेव्हा व्यसन 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 हे म्हणत राहतो तेव्हा आपला फोकस व्यसनावर आहे.
त्यापेक्षा आपला फोकस आपण जर चेंज केला की जे आपल्याला नकोय किंवा आपल्याला नकोय हे माहिती नाहीये पण तरी ते आपल्यासाठी घातक आहे हे आपल्याला माहितीये, मग त्याच्यावरनं जर आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्या गोष्टीवर शिफ्ट व्हायचंय तर आपला फोकस आपल्याला हलवणं गरजेचं आहे. जसं की मी मगाशी लहान मुलांच्या बाबतीत उदाहरण दिलं की त्यांना जर मोबाईल पेक्षाही जास्त आवडेल अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांना गुंतवलं तर त्यांचा फोकस तिकडे जाणार आहे, ऑटोमॅटिक शिफ्ट होणार आहे. तसंच प्रत्येकाच्या बाबतीत आहे की मोबाईलच्या ऐवजी मोबाईल गरजेचंच आहे किंवा सोशल मीडिया किंवा इंटरनेट जसं मी सुरुवातीला म्हणलं तसं ते गरजेचंच आहे, ती काळाची गरज आहे. पण जसं आपल्या आयुष्यात मिठाचं महत्व आपल्या आयुष्यात म्हणण्यापेक्षा आपल्या जेवणामध्ये मिठाचं महत्व आहे की जितकं गरजेचं आहे पदार्थांमध्ये तितकंच घातलं गेलं पाहिजे. ते जर कमी झालं तर ते जेवण अळणी होतं आणि जर ते जास्त झालं तर ते खारट होतं. एक्झॅक्टली मिठा इतकाच वापर मोबाईलचा झाला पाहिजे किंवा इंटरनेटचा झाला पाहिजे ना, त्याचा जास्त वापर झाला पाहिजे किंवा अगदीच तुम्ही वापरू नका असंही कोणाचं म्हणणं नाहीये, पण जितकी गरज आहे तितकाच वापर झाला पाहिजे हे कुठेतरी डोक्यामध्ये फिक्स ठरवलं पाहिजे. त्यानंतर आपला फोकस हलवला पाहिजे, काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्टींमध्ये आपण स्वतःला एंगेज केलं पाहिजे. आणि त्यानंतर अतिशय सगळ्यात महत्वाचं असं की मोबाईल आपण कधी बघायचा आहे किंवा त्या वेळा ठरवून घेतल्या पाहिजेत की मी सकाळच्या वेळामध्ये काही तास उठल्यापासनं काही तास मी मोबाईलला हात पण लावणार नाही. अगदी खूप महत्वाचे फोन आले तर, काही अपवाद असतील तर, पण अदरवाईज मी मोबाईलला हात लावणार नाही. मग मोबाईल बघण्याच्या वेळा ठरवून घ्या. तुम्हाला फेसबुक चेक करायचंय, तुम्हाला व्हॉट्सअपचे मेसेजेस चेक करायचे, त्याच्या वेळा ठरवून घ्या आणि तेवढ्याच वेळेमध्ये मोबाईल हाताळला गेला पाहिजे. म्हणजे बाकी फोन वगैरे येतील तिथे ते घेणं गरजेचं असतं, पण जे आपण इंटरनेट किंवा सोशल मीडिया जे बघण्याचं प्रमाण आहे त्याबद्दल बोलतोय, तर तिथे तुम्ही वेळा ठरवून घेणं हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. ओके, म्हणजे जसं डिसिप्लिन आपल्या आयुष्यात महत्वाचं असं, सो आपण ह्या गोष्टींमध्ये पण डिसिप्लिन आणला पाहिजे. अगदी बरोबर मॅम. आता एक माझा एक्सपिरियन्स म्हणेन किंवा मी माझी एक मुलगी म्हणून मी सांगेन की माझ्या आई बाबांना जर मी एखादी गोष्ट सांगायला गेली की ही गोष्ट OTP शेअर करू नका किंवा असा मोबाईल वापरा, व्यवस्थित वापरा, लिंकवर क्लिक करू नका, सो त्यांना ते पटकन एक्सेप्ट नाही होत, कारण त्यांना एक्सेप्ट करायला थोडा वेळ लागतो. सो मग त्यांचा माइंडसेट जर मला चेंज करायचा असेल, सो त्याच्यासाठी मी मुलगी म्हणून असं काय काय करू शकते? जसं मी मगाशी म्हणलं की आपल्या कुटुंबामध्ये समजा जर कोणी 50 नंतर म्हणजे 50 वय असलेले किंवा त्याच्या पुढच्या वयोगटातली जर लोक असतील तर ती आपली जबाबदारी आहे की त्यांना ह्याच्यातलं पूर्ण नॉलेज देणं. जेव्हा आपण आपल्या आई वडिलांना किंवा आजी आजोबांना मोबाईल घेऊन देतो, त्याचबरोबर आपण फक्त मोबाईल घेऊन देणं ही जबाबदारी नाहीये, तर आपल्याला त्याचे फायदे तोटे, तो कसा वापरायचा, काही बेसिक टेक्निकल गोष्टी ह्या शिकवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यानंतर या बऱ्याच म्हणजे या वयोगटातल्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की बरोबर आहे, माझ्या बाबतीत काही हे होणार नाही, पण मग तिथे काही केसेस आपण शेअर करणं गरजेचं आहे की ज्या खऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत, आजूबाजूला घडताना दिसतंय त्या केसेस सांगणं किंवा अनेक ठिकाणी सोशल मीडियावर सुद्धा त्या केसेस बातम्यांमधनं वगैरे दाखवल्या जातात, तर त्या त्यांना दाखवणं की काय केल्यामुळे काय घडू शकतंय. तर ह्या गोष्टीत त्यांना अवेअर करणं आणि त्यांना बेसिक तरी टेक्निकल नॉलेज देणं ही आपली किंवा ही कुटुंबातल्या इतर लोकांची जबाबदारी आहे असं मला वाटतं. सो अशा पद्धतीने जर त्यांना नॉलेजेबल केलं तर मला नाही वाटत की कोणी त्याच्यामध्ये अडकेल किंवा फसलं जाईल.
अगदी बरोबर मॅम. म्हणजे जर एखाद्या स्टुडंट सोबत किंवा कोणासोबत जर ऍडिक्ट झाले असतील ते, सो आपण ह्या सायकोलॉजिकल स्ट्रॅटेजीज वापरू शकतो. आता पॉडकास्टच्या शेवटीकडे येताना तुम्ही नेमका काय मेसेज द्याल आताच्या युथला? ऍक्च्युली आपण हे जे सगळं बघतोय इंटरनेट, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक मीडिया, व्हॉटएव्हर म्हणजे जे काही बघतोय ना, तर ते एक खूप मोठं मॅट्रिक्स आहे, मायाजाल आहे. आणि आपण कधी त्याच्यामध्ये आत 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 जातो आणि अडकतो ते आपल्याला पण कळत नाही. तर त्यामुळे त्या मॅट्रिक्समध्ये अडकायच्या आधी थोडंसं थांबा. सारासार हम्म. किंवा तार्किक रॅशनल विचार करा आणि मग पाऊल उचला, असं मला वाटतं. अगदी अगदी बरोबर मॅम. मी तुमचा अगदी मनापासून आभार मानेन की तुम्ही आज तुमचा एवढा महत्वाचा वेळ आम्हाला दिला. एवढी इम्पॉर्टंट माहिती, म्हणजे आम्ही पण आता एका पर्टिक्युलर टीनेज मध्ये आहोत. आमच्यासाठी पण ह्या गोष्टी भरपूर इम्पॉर्टंट आहेत की आता आम्ही कम्प्युटर सायन्स आयटीचे स्टुडंट्स आहोत. आमचा स्क्रीन टाइम खूप जास्त आहे ऍज कम्पेअर टू बाकीच्या स्ट्रीम्सचे स्टुडंट्स. सो आम्ही पण नक्कीच ट्राय करू की आमचं इंटरनेट ऍडिक्शन कसं थोडं कमी होईल. आणि आम्ही बाकीच्यांना पण, जसं आम्ही कॅम्पेन मधनं हेल्प करतोच आहोत लोकांना, जसं पण आम्ही आमचं काम नक्कीच पुढे चालू ठेवू. आणि तुमचा सपोर्ट तर आम्हाला नक्की असेलच. येस. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम.